मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये संपूर्ण ठिकाणी ज्याही विद्यार्थ्यांनी 6 महिन्याचे प्रशिक्षण कंप्लीट केलेले होते त्या विद्यार्थ्यांना परत 5 महिन्याची जी मुदतवाढ ही मिळालेली होती आणि त्यांना जी जॉइनिंग आहे म्हणजे परत 5 महिन्याचं राहिलेलं प्रशिक्षणसाठी परत ते विद्यार्थी तिथे रुजू झालेले आहे, म्हणजे त्यांचे राहिलेले प्रशिक्षण कंप्लीट करत आहे। परंतु यामध्ये जे शिक्षक होते म्हणजे शिक्षण विभागामध्ये जेही विद्यार्थी युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत लागलेले होते तर त्या संपूर्ण विद्यार्थ्यांना त्यांना जे मिळालेले 5 महिने होते हे थांबविण्यात आले होते, कारण की शालेय सुट्ट्या असल्यामुळे। तर बघू शकता अखेर शिक्षक प्रशिक्षणार्थींना 5 महिन्यांची मुदतवाढ, तर आता त्यांचे जे मार्ग हे मोकळे झालेले आहे आणि त्यांना सुद्धा नियुक्ती देण्याचे आदेश हे देण्यात आलेले आहे। तुम्ही बघितलं असेल की भरपूर ठिकाणी निवेदन सुद्धा देण्यात आलेले आहे जिल्ह्याच्या ठिकाणी कलेक्टर ऑफिसला की सर्व ठिकाणच्या नियुक्त्या झालेल्या आहे, फक्त शिक्षक विभाग जो आहे त्यामध्ये ज्या नियुक्त्या होत्या 5 महिन्यांसाठी ह्या झालेल्या नव्हत्या, तर त्यांचे मार्ग आता मोकळे झाले आहेत। तर बघू शकता लोकसत्तामध्ये न्यूज आलेली आहे। तर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत जिल्ह्यातील शिक्षक प्रशिक्षणार्थ्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर कालावधीत वाढ करण्यात आली, मात्र तरीही सदर प्रशिक्षणार्थ्यांना कार्यमुक्त करण्यात आले होते। याबाबतचे वृत्त सर्वप्रथम लोकसत्ताने दिलेले होते, त्यानंतर यामध्ये संपूर्ण ठिकाणी निवेदन देण्यात आलेले आहे आणि यामध्ये आता जेही विद्यार्थी आहेत त्यांना 5 महिन्यांची परत नियुक्ती देण्याचे आदेशसुद्धा जिल्ह्यावाईज ऑफिसमधून लेटर निघणार आणि त्यांना परत ज्या नियुक्ती आहे त्यांचे राहिलेले जे 5 महिन्यांचे प्रशिक्षण आहे हे ते कंप्लीट करू शकतात आणि त्यानंतर त्यांचे 11 महिन्यांचे प्रशिक्षण कंप्लीट झाल्यानंतरच त्यांना कार्यमुक्ताचं सर्टिफिकेट देण्यात येणार आहे। तर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये एकच डिपार्टमेंट होतं की ज्यांना नियुक्ती थांबविलेल्या होत्या। यामागचं कारण म्हणजे शालेय सुट्ट्या, कारण सध्या शाळेला सुट्ट्या असल्यामुळे जेही शिक्षक म्हणून कार्यरत होते त्यांना नियुक्ती थांबवलेल्या होत्या, परंतु आता त्या नियुक्तीचा मार्ग मोकळा झालेला आहे। तर संपूर्ण जिल्ह्यानुसार आता लेटर निघेल आणि संपूर्ण ठिकाणी जेही प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण घेत होते त्या ठिकाणी परत रुजू होऊन आपला 5 महिन्याचं प्रशिक्षण कालावधी कंप्लीट करू शकतात। तर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये जेही पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार, त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।